नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी जुळवाजुळव करत असल्याची बातमी झी24 तासनं शुक्रवारी सर्वप्रथम दिली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली। साहेबांच्या नियोजनाची बातमी फुटल्यामुळे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील अस्वस्थ झाले होते, पण दस्तूर खुद्द पवार यांनीच झी24 तासची बातमी खरं असल्याची अधोरेखित केलं आणि अकारण पतंगबाजी करण्यापेक्षा बिनचूक बातमीदारी म्हणजेच झी24 तास हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं। या बातमीच्या नंतर भाजपानं पण आपला मोर्चा काँग्रेस सोबत राष्ट्रवादीकडेही असल्याचं म्हटलंय। त्या अनुषंगानं आता काही प्रश्न उपस्थित झाले। शरद पवारांना लोकसभा का लढवायची आहे? पवार माढा नक्की स्वतःसाठीच मागतायत का? पवारांना मोहिते पाटील घराण्याला कात्रजचा घाट दाखवायचा आहे का? राष्ट्रवादीच्या पुणे प्रेमाला काँग्रेसनं निक्षून विरोध केल्यानं राष्ट्रवादी समोर एका जागेचं आव्हान उभं ठाकलंय का? यापूर्वी माढ्याचे खासदार आणि देशाचे कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांच्या कार्यकाळात माढ्याचे निदान कृषीविषयक प्रश्न तरी सुटले का? आणि भाजपा राष्ट्रवादीच्या प्रत्येक जागेच्या विरोधात आपल्या चिन्हाचा उमेदवार यंदा देणार आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। पवारांच्या गडावर भाजपाची तोफ। शरद पवार लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा लढवणार हे आता जवळपास नक्की झालंय। थेट निवडणूक लढवणार नाही असं सांगणाऱ्या पवारांनी अचानक लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय कसा घेतला? पवारांच्या नक्की मनात काय आहे असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेत। माढ्यातून पवारांचं पंतप्रधान पदावर लक्ष, लोकसभा लढून एका दगडात अनेक पक्षी, पवारांचं आव्हान भाजपा कसं रोखणार? असं आहे की याचा निकाल हा पक्ष घेत असतो सगळ्यांनी। म्हणजे मी जरा ऐकून तर घ्या, ऐकून घ्या। असं आहे की तुमच्या सगळ्यांचं म्हणणं पक्षाच्या प्रमुख लोकांच्याकडे मी पाठवतो आणि ते काय सांगतील त्यांच्याशी विचार करतो। लोकसभा निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे असं पवार सांगत असले तरी यावेळी लोकसभा लढवायची हे पवारांनीच मनाशी पक्क केलेलं दिसतंय। माढा आणि पर्यायानं पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी त्यासाठीच जातीनं लक्ष घालायला सुरुवात केली आहे। पवार लोकसभा निवडणूक लढवण्यामागं अनेक आडाखे पवारांच्या मनात असू शकतात। आगामी लोकसभा सभागृहात जास्तीत जास्त खासदार निवडून देणं, पवार माढा, सुप्रिया सुळे बारामती, पार्थ पवारांना मावळ, साताऱ्यातून उदयनराजेंना उभं करून निम्म्यापेक्षा जास्त पश्चिम महाराष्ट्र सुरक्षित करणे, लोकसभेत आघाडीचं सरकार स्थापन होण्याची वेळ आल्यास पंतप्रधान पदाची दावेदारी पक्की करण्याचे मनसुबे पवारांचे आहेत। पवारांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर आता माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटीलही जागा सोडायला तयार झालेत। दिल्लीमधलं राजकारण बघितलं, आता परिस्थिती बदलत चाललेली आहे। भविष्य काळामध्ये आम्हाला असं वाटतं की साहेबांनी तिथं प्रतिनिधित्व करावं दिल्लीमध्ये, असं वाटतं। म्हणून तिथे लोकसभेत लोकांना जावं निवडून त्यांनी, अशा प्रकारची आमची इच्छा आहे। नाही, असं आहे की आपले नेता जर देशाचा प्रमुख होत असेल तर मग आपण थांबलं पाहिजे ना, म्हणून आम्ही सांगितलेलं आहे। 2014 मध्ये बारामती, म्हाडामध्ये भाजपच्या चिन्हावर उमेदवार नव्हता, त्यामुळे नुकसान झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मात्र यावेळी तसं होणार नाही असं सांगून माढा मतदारसंघात पवार असले तरी रण होणारच असे संकेत त्यांनी दिलेत। रावसाहेब पाटील दानवे मगाशी असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी आमच्या 42 जागा आल्या होत्या आणि यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा करू, पण 41 जागा येऊ देणार नाही। रावसाहेब, तुम्ही जी 43वी जागा सांगितली ती जागा बारामतीची आहे। माढा लढवण्यामागं पवारांची रणनीती काहीही असली तरी भाजपा मात्र हातावर हात ठेवून बसणार नाही। माढातून पवार उभे राहिल्यास त्यांना झुंजवायची रणनीती भाजपानं आखलेली दिसते।
दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया सोलापूर. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत सचिन सावंत, प्रवक्ता काँग्रेस, अंकुश काकडे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, विजय चोरमारे, राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार. आपण वाट पाहतोय राम कदम, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, आणि त्याचबरोबर आपल्या सोबत माढातून आहेत प्रमोद गोसावी, दैनिक संचारचे पत्रकार आहेत, स्थानिक ज्येष्ठ पत्रकार आहेत. या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत. पहिला प्रश्न स्वाभाविकपणे अंकुशराव काकडेंना. अंकुशराव, पवार साहेब म्हणतात कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, खरं खरं सांगा कालच्या बैठकीत कोण कार्यकर्ते होते की ज्यांनी साहेबांना माढातून लढावं असा आग्रह केला? प्रसाद, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी ही निश्चित झालेली आहे. जागांच्या बाबतीमध्ये 1-2 जागा सोडल्या तर बाकीच्या जागेचं उमेदवार देखील पक्षाच्या श्रेष्ठींनी, पवारसाहेबांनी निश्चित केलेले आहेत. ज्या काही 2-3 जागांवरती उमेदवार ठरवण्याच्या बाबतीमध्ये काही मतांतर आहेत, या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी पवारसाहेबांनी काही पक्षाच्या ज्येष्ठ मंडळींना पुण्यामध्ये काल बोलवलं होतं आणि पुण्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उमेदवार ठरवण्याच्या बाबतीमध्ये थोडी चर्चा होती. अर्थात ही चर्चा पूर्ण पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी नव्हतं. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, त्याचप्रमाणे छगनराव भुजबळ, सुनील तटकरे अशी काही मोजकी मंडळी त्या ठिकाणी होती आणि माढा मतदारसंघामधील इच्छुक उमेदवारांचं त्या ठिकाणी शिष्टमंडळ भेटायला आलेलं होतं. आपण म्हणता ते खरं आहे की पवार माढ्यामधून निवडणूक लढविणार ही सकाळीच जी 24 तासनी स्ट्रीप चालवली आणि त्यानंतर आम्हाला देखील राज्यातून अनेक लोकांचे फोन आले की हे खरं आहे की काय. परंतु आजही मी तुम्हाला सांगतो की साहेबांनी 2009 साली जाहीर केलं की सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीमध्ये लोकसभेची निवडणूक आता मी लढवणार नाही. त्याचं महत्त्वाचं कारण एक तर आता 75कडे माझं वय चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वृद्धांसाठी, ज्येष्ठांसाठी राज्यसभा आहे. नवीन तरुण कार्यकर्त्यांना काकडे साहेब काल जेव्हा ते असं म्हणाले की कार्यकर्ते ठरवतील, पक्ष ठरवतील, त्यावेळेला काकडे साहेब त्यांना हे स्पष्टपणे सांगता का आलं नाही की मी निर्णय घेतलाय, पक्ष काहीही म्हणाला तरी मी आता ऐकणार नाही? नाही, शेवटी पक्ष चालवत असताना ज्यांच्या जीवावरती पक्ष चालवला जातो ते आपले सहकारी, पक्षाचे कार्यकर्ते यांचा विचार नेत्याला जरूर करावा लागतो. त्यांचा विचार बाजूला ठेवून कोणी पक्ष चालवू शकत नाही. त्यामुळे पवारसाहेबांनी, आणि काल आपण जे म्हणालात की त्या ठिकाणी पक्षाचे माढा मतदारसंघामधले इच्छुक विजयसिंह मोहिते पाटील, प्रभाकरराव देशमुख, संजीवराजे नाईक निंबाळकर, दीपक आबा साळुंके असे सोलापूर जिल्ह्यातले अनेक प्रमुख मंडळी त्या ठिकाणी आली होती. त्यांच्या समेत रणजितसिंह मोहिते पाटील होते. पण काकडे साहेब एक महत्त्वाचा मुद्दा मग असा उपस्थित होतो, तुम्ही जर असं म्हणत असाल की ज्यांच्या बळावर पक्ष चालतो त्यांचं ऐकावं लागतं. अहो, सोनिया गांधी पंतप्रधान व्हाव्यात असं काँग्रेसमधल्या प्रत्येकाला वाटतं, पण सोनिया गांधी अंतरात्म्याचा आवाज ऐकून आपल्या निर्णयावर ठाम असतात. वाटेल ते झालं तरी निर्णय बदलत नाहीत. मग सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात काय भेद मान्य करायचा आपण? सोनिया गांधींनी घेतलेला जो त्यांचा निर्णय होता त्याच्या पाठीमागे काय कारणं होती याच्या खोलामध्ये जाण्याची ही वेळ नाही. त्यांनी घेतलेला तो निर्णय त्यांच्या दृष्टीने योग्य असेल, परंतु या ठिकाणी साहेबांचं आजही स्पष्ट मत आहे. आजही त्यांची कोणत्याही प्रकारची मानसिकता निवडणूक लढविण्याची नाही. परंतु काल या सगळ्या मंडळींनी एवढंच काय, आपण माढाच काय, आज अहमदनगर जिल्ह्याचं एक शिष्टमंडळ पुण्यामध्ये पवारसाहेबांना भेटायला आलं होतं. साहेब सांगोल्याला गेले होते, एक जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून ती मंडळी मला भेटली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुश्री गुंड, तिथले आमचे आमदार अरुण काका जगताप, मुद्दा लक्षात येतोय. काकडे साहेब, तुमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पवार साहेबांनी आपल्या मतदारसंघात लढावं, पण आता याच्यातून एक गोष्ट कुठली स्पष्ट होतीये ती ही आहे
की राष्ट्रवादीच्या मतदारसंघांनिहाय सुरू असलेल्या गटबाजीवर शरद पवार हा एकमेव रामबाण उपाय असतो. आपापसातल्या लढाया मिटवायच्या असतील तर शरद पवारांना उमेदवारी द्या, हाच एकमेव मार्ग आहे का राष्ट्रवादीतला? नाही नाही, असं नाही. प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारीच्या बाबतीमध्ये रस्सीखेच असते. प्रत्येकाला इच्छा असते की उमेदवारी मला मिळावी, परंतु एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर सर्वजण आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करतात. माढाच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच होईल. साहेबांचा निर्णय जो काय असेल तो निर्णय त्या ठिकाणी मान्य केला जाईल. आपल्याबरोबर प्रमोद गोसावी आहेत, माढाचे पत्रकार आहेत. प्रमोद गोसावी, तुम्ही तर्क ऐकले असतील अंकुशराव काकडेंनी जे मांडले ते. तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं का की पवार साहेब माढ्यातून लढतील आणि त्यांनी लढले तर काही परिस्थिती बदलेल? पवार साहेब माढ्यातून लढतील हे नक्की. त्यांची तशी सेटिंग 6 महिन्यापासूनच सुरू होती असं जाणवत होतं स्थानिक पत्रकारांना. परंतु ते लढल्याने राष्ट्रवादी जिंकेल ही, परंतु या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मात्र तसेच राहणार आहेत. म्हणजे प्रमोद गोसावी, तुम्ही असं म्हणताय की पवार साहेब स्वतः ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व 5 वर्ष करत होते, त्यांच्यानंतर विजयदादा ज्या मतदारसंघाचं नेतृत्व 5 वर्ष करत होते, तिथे प्रश्न मिटले नाहीत, तिथे अजून स्वर्ग अवतरला नाहीये? नाही. हा या मतदारसंघाची रचना मान खटावपासून माढा करमाळ्यापर्यंत दुष्काळी भाग आहे. जेथे सिंचन सुविधा उपलब्ध आहेत तेथे उसाचा पट्टा म्हणजे ग्रीन बेल्ट आहे. साखर कारखाने प्रामुख्याने राष्ट्रवादी नेते मंडळीच्या ताब्यात आहेत आणि हेच राष्ट्रवादीचं या मतदारसंघातलं बलस्थान आहे. 2009 साली पवार इथे उभे राहिले, त्यावेळी त्यांनी बारामती किंवा पुणे जिल्ह्याला उपलब्ध करून दिलेली सिंचन सुविधा, त्यामुळे तेथे झालेला विकास हा कायम दुष्काळी असलेल्या या भागाला खुणावत होता. तसाच याही भागाचा विकास होईल अशी अपेक्षा बाळगून. अगदी प्रमोद गोसावी, तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडलात. एक छोटीशी आठवण या निमित्तानं प्रेक्षकांना करून द्यायला हवी. पवार साहेब ज्या वेळेला पहिल्यांदा माढ्यात उभं राहायला गेले त्यावेळेला माढ्यातल्या जमिनींचे भाव वाढले. अपेक्षा ही होती की आता पवार साहेब आले आहेत म्हणजे सिंचन येईल, सिंचन आली म्हणजे बागायती येईल, बागायती आली म्हणजे जमिनीचा पैसा वाढेल. झालं का असं गोसावी साहेब? नाही झालं ना. दळणवळणाच्या सुविधा राहिल्या नाहीत किंवा या मतदारसंघातले अपूर्ण सिंचन प्रकल्प आजही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा तर या ठिकाणी भीषण अशा दुष्काळाची संकट समोर आहे सगळ्यांच्या. प्यायच्या पाण्याची मोताद होईल अशी काही गावांमधून परिस्थिती आहे आजची. त्यामुळं लोकांचा पवारांबद्दलचा जो अपेक्षा होत्या त्या अपेक्षा या ठिकाणी 2009 ते 14 मध्ये भंग झालेल्या आहेत. काकडे साहेब, ऐकताय का? स्थानिक लोकांची प्रतिक्रिया काय आहे? आपण त्यांना पत्रकार म्हणून कदाचित नाकारू शकता, पण स्थानिक लोकांना फार मोठ्या अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागलंय गेल्या 10 वर्षात. दळणवळणाच्या सुविधा देखील या ठिकाणी नाहीयेत. उद्योगधंदे गेल्या 10 वर्षामध्ये. बोला अंकुशराव, आपण बोला. गोसावी साहेब थांबा जरा थोडा वेळ. नाही, सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातला एक अतिशय महत्त्वाचा परंतु दुष्काळी जिल्हा आहे. त्या ठिकाणी गोसावी म्हणाले ते खरं आहे की सांगोला असेल, माण तालुका असेल, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची अतिशय भीषणता आहे त्या ठिकाणी आहे आणि त्या गेली अनेक वर्ष ते प्रश्न प्रलंबित आहेत. पवार साहेबांनी ते सोडवण्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला प्रयत्न केले. गेल्या 5 वर्षात दुर्दैवाने केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये पवार साहेबांचं सरकार नसल्यामुळे त्या ठिकाणी जेवढी काही सुविधा करणं गरजेचं होतं प्रश्नावरती. काकडे साहेब, पवार साहेब पहिल्यांदा जेव्हा माढ्यातून लढले त्यावेळेला तर त्यांचं सरकार होतं, त्यावेळेला ते देशाचे कृषी मंत्री होते. त्या 5 वर्षात पण प्रश्न नाही मिटले हो माढ्याचे. नाही, आपण म्हणता नाही, त्या 5 वर्षामध्ये ज्या काही सुधारणा त्या ठिकाणी किंवा ज्या काही योजना त्यांनी आणल्या किंवा जी काही धोरणं आखली त्याच्या बाबतीतले नेमके कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्याची सविस्तर माहिती आत्ता माझ्याकडे नाही, परंतु ती माहिती त्यांनी त्या ठिकाणी काही तालुक्यांमध्ये अनेक योजना आणलेल्या आहेत. ही सुद्धा वस्तुस्थिती आता आपण त्याच्या बाबतीमध्ये पाहिलं असेल तर गणपतराव देशमुख जे आहेत त्यांनी सांगितलं की अनेक वेळेला पवार साहेबांनी या जिल्ह्यासाठी मदत केलेली आहे. अगदी गणपतरावांचा दावा मान्य करता येऊ शकतो, पण एक प्रश्न उपस्थित होतो. इतके वर्ष झालं
तरी गणपतराव प्रतिनिधित्व करत असलेल्या सांगोल्यातला दुष्काळ काही मिटलेला नाहीये. ठीक आहे सचिन सावंत, आपण ब्रेकवर जातोय. बराच वेळ झाली आपली ही चर्चा माढ्याच्या अनुषंगाने फिरत होती. पण एक प्रश्न आता काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं तुमच्याकडे मी घेऊन येतो आणि प्रश्न असा आहे, काँग्रेसनी पुण्यातला राष्ट्रवादीचा दावा नाकारल्यामुळे पवारसाहेब माढ्याला शिफ्ट होत आहेत का? आणि जर ते माढ्याला शिफ्ट होत असतील तर तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसला तिथून त्यांचा जय विजय पराजय कितपत सहज शक्य आहे? पहिली गोष्ट अशी की त्यांनी कुठे लढावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाकडनं काही म्हणजे त्याचं काही मत वेगळं असावं काँग्रेस पक्षाचं असं काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जर पवारसाहेब स्वतः लढत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, कारण या संदर्भामध्ये एक एवढा ज्येष्ठ नेता लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी त्यांना तर मुभा तर आहेच, परंतु एवढे ज्येष्ठ नेता ज्यावेळेला एखादं प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे त्या निश्चितपणे संपूर्ण आघाडीला त्या दृष्टिकोनातून हुरूप वाटेल याच्यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट अशी, मी आता राहता प्रश्न आता ते पवारसाहेब आल्यानंतर माढ्यामध्ये काय झालं वगैरे हा जो काही चालला होता, मला थोडंसं आश्चर्य वाटलं या प्रश्नाचं उत्तर इतक्या सहज सोप्या पद्धतीनं देता येईल असं चर्चेत तरी दिसत नाही. याचं कारण असं की गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 12 वर्ष मुख्यमंत्री होते आणि आता 5 वर्ष पंतप्रधान आहेत, परंतु ज्या मतदारसंघामधनं तिकडे निवडून येत होते तिथला महिला अजूनही डोक्यावरनं वाहून घेऊन झाला जातो. नक्की आपण ही तुलना निश्चित करू शकतो. सावंत साहेब, मी तुमच्या या मुद्द्याला रोखणार नाही, तुम्ही निश्चित ही तुलना करू शकता. नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात किती विकास झाला असा जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो त्या वेळेला प्रत्येक वेळेला मग सोनिया गांधींच्या मतदारसंघात किती विकास झाला, पवारांच्या मतदारसंघात किती विकास झाला हा प्रश्न येणं एकदम नैसर्गिक आहे, मी म्हणणार नाही. पण सावंत साहेब एक मिनिट, माझा मूळ मुद्दा होता की काँग्रेसवरचा राष्ट्रवादीचा म्हणजे काँग्रेसच्या प्रमुख अशा पुणे मतदारसंघावर राष्ट्रवादीचा जो दावा होता तो नाकारल्यामुळे ही बदल घडतायत का? मला असं वाटत नाही. याचं कारण आहे की पुण्याची पारंपरिक दृष्टिकोनातून काँग्रेसकडे ही सीट होती आणि त्यामुळे पवारसाहेब पुण्यामधनं लढतील असं कधी आम्हाला तरी वाटलं नाही किंवा त्या दृष्टिकोनातून त्यांची काय भूमिका होती हे आम्हाला माहिती नाही. प्रश्न असा आहे की हे ज्या वेळेला आघाडी होते त्यावेळेला कुठले मतदारसंघ कोणाला जावेत हा त्या आघाडीचा निष्कर्ष असतो, चर्चेअंती ते ठरतं. त्यामुळे त्याच्या अनुषंगाने ते माढाला जात आहेत किंवा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. विषय असा आहे की त्यांनी माढामधनं लढावी किंवा कुठनं लढावी किंवा लढू नये हा त्यांचा पक्षांतर्गत बाब असल्यामुळे अगदी ब्रेकवर जाण्यापूर्वी अगदी छोटा प्रश्न आहे सावंत साहेब आणि मला त्याचं पटकन आपण उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. पवार साहेबांच्या लोकसभेत येण्यामुळे तुमच्या आघाडीला काय फायदा होईल? कृपया थोडक्यात बोला, आपल्याला जाहिरातीचा ब्रेक घ्यायचा आहे. नाही, मी आताच बोललो की त्याचा हुरूप तर निश्चित वाढेल आघाडीचा. एवढा मोठा ज्येष्ठ नेता आहे, महाराष्ट्रातले नेते आहेत, आमचे सगळ्यांचे नेते आहेत ते. आणि एकंदरच एक लक्षात घेतलं पाहिजे की पवारसाहेब कुठला निर्णय घेतील त्याच्या मागे अतिशय बारीक पद्धतीने विचार झालेला असतो. म्हणजे मला जी माहिती आहे की माढामधल्या प्रत्येक मतदारसंघामधल्या प्रत्येक नेत्याशी त्यांनी चर्चा केली, पण काँग्रेसच्या लोकांशी देखील त्यांनी चर्चा केली, काँग्रेसच्या नेत्यांशी देखील तिथली चर्चा केलेली आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती काय आहे, एकंदर पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे, तिथली सहकार चळवळ काय म्हणते, ह्याचं सगळं मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त अधिक ज्ञान असलेलं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात फार कमी सापडतील. अगदी अगदी खरं आहे सावंत साहेब, धन्यवाद. तुम्ही फारच नेमकं नेटकं आणि महत्त्वाचं बोललात आणि तुमच्या वाक्यातून एक गोष्ट अधोरेखित झाली की माढ्यातून लढण्याची चाचपणी फार पूर्वीच सुरू झाली होती, जी गोष्ट गोसावी यांनी सांगितली आहे. आपण एक छोटा जाहिरातीचा ब्रेक घेतोय. विजय चोरमारे आणि राम कदम यांना पहिल्या भागात आपण प्रश्न नाही विचारले, मात्र दुसऱ्या भागात निश्चित प्रश्न विचारू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की पवारांचा गेम हा भाजप उलटवू शकतं का? नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण थेट चर्चेला सुरुवात करतोय. चर्चा आहे शरद पवारांच्या माढ्यातून उभं राहण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात होणाऱ्या बदलांची आणि त्याचबरोबर भाजपकडून बारामती मतदारसंघात कमळ फुलवण्याच्या केले गेलेल्या दाव्याची. आपण प्रश्न या भागातला पहिला विचारणार आहोत प्रमोद गोसावी यांना. गोसावी साहेब, पहिला प्रश्न आहे, अगदी थोडक्यात उत्तर हवं आहे. माढ्यात शरद पवार जर उभे राहिले तर त्याचा परिणाम आसपासच्या कोणत्या जागांवर होईल आणि त्यांच्या समोर कोण उमेदवार येऊ शकतो?
पहिलं उत्तर असं आहे की याचा लाभ सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला होऊ शकतो. आणि दुसरा विषय आहे की पवारांच्या विरोधात एकतर सुभाष देशमुख उभा राहू शकतात की ज्यांनी 2009 साली त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवलेली आहे, किंवा जर सुभाष देशमुख नसतील तर भाजपकडे आणखी एक पर्याय आहे आणि तो पर्याय आहे म्हणजे माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे. साठे कुटुंबाचा वारसा असा आहे की ते यशवंतराव चव्हाणांचे विरोधक म्हणून काँग्रेसमध्ये वावरलेले आहेत. ज्यावेळी यशवंतराव काँग्रेसच्या बाहेर गेले त्यावेळी साठेंना राजकीय संधी मिळत गेलेली आहे. आज परिस्थिती उलटी आहे. साठे भाजपमध्ये आहेत आणि साठेंचा कुटुंबाचा वारसा हा यशवंतरावांच्या विचाराच्या विरोधात म्हणजे थोडक्यात शरद पवारांच्या विरोधात असा वारसा त्यांना आहे. शिवाय आजपर्यंत पवारांच्या विरोधाची किंमत राजकीय दृष्ट्या त्यांना चुकवावी लागलेली आहे. या दोन पर्याय भाजपापुढे शिल्लक आहे. अगदी. विजय चोरमारे, या सर्व चर्चेच्या अनुषंगाने आता पुढचा प्रश्न असा की पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादीचं इतकं लक्ष आहे, हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी पश्चिम राष्ट्रवादी काँग्रेस पुरताच उरलाय का? बरोबर आहे. हा जो सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून हा आरोप अशा पद्धतीनं केला जातो. आरोप म्हणण्यापेक्षा असं म्हटलं जातं, हिनवलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष आहे. अर्थात नंतरच्या 2004च्या निवडणुकीला बघितलं असेल तर हे चित्र आपल्याला बदललेलं दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातला 1 नंबरचा पक्ष होता. लोकसभेला आत्ताची परिस्थिती पण विधानसभेची आत्ताची पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती फार वाईट आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात सुद्धा शिवसेनेचे 6 आमदार आहेत. सांगलीला सुद्धा बऱ्यापैकी शिवसेनेचं प्राबल्य आहे. सोलापूरमध्ये शिवसेना भाजपचं प्राबल्य आहे. त्यामुळं हे जे काय म्हटलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य तसं काही राहिलेलं नाही. पण मग आता या अनुषंगाने जर समजा आपण पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे थोडंसं बघायचं म्हटलं तर विजयराव, आत्ताच्या घडीला पश्चिम महाराष्ट्राव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे किती खासदार निवडून येतील आणि पवार साहेबांच्या स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत उतरल्यामुळे त्याला पक्षाला किती फायदा होणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसनं कितीही ताकद लावली तरी 10 ते 12 जागांच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस जाऊ शकत नाही. पण आता बहुतेक त्यांचा प्रयत्न असा असावा की 15पर्यंत जागा निवडून आल्या तर शरद पवारांची दिल्लीतलं जे निवडणुकीनंतर आघाडीतलं जे नेतृत्वाचा प्रश्न आहे तर किमान 15 जागा असल्याशिवाय तिथं त्या स्पर्धेत येऊ शकणार नाहीत शरद पवार. पण मग विजयराव, आजवरच्या इतिहासात 2 हातांच्या बोटांवर मोजता येतील इतके खासदार कधी मिळाले होते का? तसं कधी दिसत नाहीये. यावेळचं स्वप्न मात्र तसं असू शकतं. मग तुम्ही 10-12 खासदार कुठल्या आधारावर म्हणताय राष्ट्रवादीसाठी? जर आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आणि आता गेल्या 5 वर्षातलं भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने जे सहन केले तेव्हा आता एक किमान शहाणपण माझ्या माहितीनुसार या कार्यकर्त्यांच्याकडे आलेलं असेल की आपसात दगाफटका करायचा नाही. आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही आपसात दगाफटका करायचा नाही असं ठरवलं तर त्यांना अनेक ठिकाणी चांगलं यश मिळू शकतं. अगदी. तुमचं म्हणणं आहे की त्यांना काही ठिकाणी चांगलं यश मिळू शकतं. धन्यवाद विजयराव. राम कदम, आपण मला ऐकता अशी अपेक्षा आहे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आपण फोनवरून सहभागी झालेला आहात. राम कदम, या सर्व पार्श्वभूमीवर बारामतीत कमळ फुलवणं ही घोषणा प्रत्यक्षात उतरेल का? आणि बारामतीत जर कमळ फुलणार असेल तर माढा आणि मावळ या 2 जागा भाजपनं स्वतःहून सेफ करून सोडल्यात का पवार घराण्यासाठी? राम कदम यांचा संपर्क तुटलाय. अंकुशराव, या संदर्भातला आपला काही खुलासा आहे का? भाजप असं म्हणतंय की बारामतीत कमळ फुलेल. तुम्हाला वाटतं आणि पटतं का ही गोष्ट? बारामतीचा आत्तापर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर अनेक विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी निवडणुका लढविल्या आणि त्यांचं त्या ठिकाणी काय झालं हे आपण सगळे पाहू शकता.
वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाचे यापूर्वी देखील त्या ठिकाणी उमेदवार उभे राहिले. मग त्या प्रतिभा लोखंडे असतील, कांता नलावडे असतील किंवा इतर पृथ्वीराज जाचक असतील किंवा कैलासवासी विराज काकडे असतील, या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी निवडणुका लढविल्या. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत माध्यमातून किंवा वर्तमानपत्रामधून काय परिस्थिती होती आणि प्रत्यक्षामध्ये मतपेटी उघडल्यानंतर निकालामध्ये काय घडलं हे आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. गेल्या वेळेला मोदी लाट होती, त्यामुळे त्या लाटेमध्ये जानकरांनी जी काही मतं मिळवली असतील, आता ते कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायचं म्हणत आहेत. जरूर लढवा. आमचं तर म्हणणं आहे जानकरांनीच त्या ठिकाणी निवडणूक लढवावी आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी पाहायला मिळेल. अगदी. आज त्या ठिकाणी बारामतीच्या बाबतीतला हा एक मुद्दा झाला. पण दुसऱ्या बाजूला आणि दावा मुख्यमंत्र्यांच्याकडून केला गेलाय की 43 जागा येतीलच आणि त्यातली एक बारामतीची असेल. 43 जागांचा दावा करणं आणि त्या निमित्तानं राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधात आपली तोफ तयार करणं, तुम्हाला वाटतंय नेम लागेल? तोफेचा गोळा टप्प्यापर्यंत पोहोचेल? तुम्ही भारतीय जनता पक्षानं वेळोवेळी दिसतात. अमित शहा गुजरातमध्ये मिशन 150 म्हणत होते, नंतर अनेक आता मध्य प्रदेशमध्ये अशाच तऱ्हेची वल्गना करत होते, राजस्थानमध्ये करत होते, छत्तीसगडमध्ये करत होते. या 5ही राज्याच्या निवडणुकांमध्ये काय झालं हेही पाहिलं आणि त्याचबरोबर कशा तऱ्हेने कर्नाटकमध्येही त्यांचा पराभव झाला हेही आपण पाहिलेलं आहे. विषय असा आहे की मुख्यमंत्री साहेबांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्ष हा कायम 4थ्या क्रमांकाचा पक्ष राहिलेला आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून आता एखादी लाट आली आणि त्या लाटेवर स्वार होऊन त्या ठिकाणी स्वतःला देवमासा समजायला लागले तर वस्तुस्थिती मात्र बदलत नाही. इतर पक्षांमधनं जे लोक घेऊन त्या ठिकाणी एक बळ आणण्याचा प्रयत्न झालेला आहे, आता एक वेगळं स्टिरॉइड घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. ती जी कितीही फुगला बेडूक तरी तो बैल होत नाही, त्याचा हे लक्षात घेतलं पाहिजे. पण या दरम्यानच्या काळात विजय चोरमारेंनी असा एक दावा केला, सचिन सावंत. विजय चोरमारे म्हणतायत की राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा तरी किमान मिळतील आणि त्या 10 ते 12पेक्षा 15 मिळाव्यात, जेणेकरून पंतप्रधान पदावर दावा करता येईल. तुम्हाला वाटतं राष्ट्रवादीचा पंतप्रधान पदाचा दावा हा महागठबंधनमध्ये स्वीकारला जाईल? तर जर तरच्या आणि भविष्यातल्या गोष्टी आहेत, त्यामुळे आताच्या दृष्टिकोनातून हे दावे काय होतील, मला असं वाटतं की कोण पंतप्रधान देशाचा व्हावा ही जनता ठरवणार आहे. आणि मला असं वाटतं की एक गोष्ट मात्र जनतेने निश्चित केलेली आहे की भारतीय जनता पक्ष मात्र त्या ठिकाणी सत्तेवर पदार्पण त्याचं होणार नाही, हे निश्चित आहे 2019ला. तुमच्या लेखी महागठबंधन मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरलेत का? ते मला असं वाटतं की ही काही प्रेसिडेन्शियल इलेक्शन नाही आहे. या संदर्भामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला पाहिजे तेव्हा प्रेसिडेन्शियल फॉर्ममध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि ज्या ठिकाणी त्यांना नको असतं किंवा त्यांना त्यांची अडचण असते त्यावेळेला मात्र उमेदवार देत नाही मुख्यमंत्री पदाचा, आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे यांच्या दृष्टिकोनातून जे काही निवडणुकीचे गणित असतात त्याच्याबद्दल आमचं मत वेगळं आहे. आमच्या दृष्टिकोनातून महागठबंधन आहे, देशाची जनता ठरवेल आणि जो पक्ष सर्वाधिक मत घेऊन येईल, सर्वाधिक जागा घेऊन येईल त्याचा उमेदवार हा पंतप्रधानाचा उमेदवार असू शकेल. क्या बात आहे. तुम्ही या निमित्तानं पंतप्रधान पदाचं महागठबंधन मधलं सूत्र सांगितलं, धन्यवाद. त्याच्यासाठी राम कदम आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. राम कदम साहेब, बराच वेळ चर्चा चालली होती, आपल्याला या चर्चेत सहभागी होण्याच्यासाठी विनंती पण होती, काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क होत नव्हता. पण आता पहिला प्रश्न, बारामतीत कमळ फुलवायचं म्हणजे माढा आणि मावळ या 2 जागा पवार कुलोत्पन्नांसाठी सोडून द्यायच्या, असं राजकारण रंगतंय? प्रसाद, प्रामुख्यानं 3 महत्त्वाच्या गोष्टी या निमित्तानं उपस्थित होतात. लोकशाहीमध्ये कोणी कुठून लढवावे, निवडणूक लढवावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण असं काय घडलं की मी लोकसभा निवडणूक नाही लढणार असे म्हणणारे माननीय नेते शरद पवार साहेब यांना अचानकपणे असं जाहीर करावं लागलं की होय मी माढामधून निवडणूक लढवीन आणि त्याच्यासाठी कार्यकर्ते मला आग्रह करतायत, अशा प्रकारची भूमिका मांडावी लागली. याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर काही गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट अशी लक्षात येते की माढामध्ये मागच्या वेळेस त्या ठिकाणी सदाभाऊ लढले होते आणि त्यांनी कमळ ही निशाणी नव्हती घेतली, शिट्टी निशाणी घेतली होती. असं असताना सुद्धा फक्त अगदी किरकोळ 600 मताच्या फरकानं त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले.
यावेळेस 2019 मध्ये शरद पवार साहेबांनी चाचपणी केली असेल आणि ती राष्ट्रवादीची जागा भाजपला जाते, या भीतीपोटी ते स्वतः तिथून लढतायत का, हा एक पहिला प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की बारामतीची जागा सुद्धा त्या ठिकाणी महादेव जानकर. खरं तर या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण सहभागी होण्यापूर्वी झाली आहे, पण आता मला जरा तुमच्या रणनीतीविषयी सांगा, भाजपच्या रणनीतीविषयी सांगा. सीएम साहेब म्हणतायत बारामतीत कमळ फुलवायचं. माझा आता एक वेगळा प्रश्न आहे. याचा अर्थ या वेळेला राष्ट्रवादीच्या विरोधात प्रत्येक जागेवर कमळाचा उमेदवार असेल का? कारण मागच्या वेळेला तर असं सेटिंग दिसलं होतं की जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथे तुमच्या प्रमुख प्रचारकांच्या सभा सुद्धा झाल्या नव्हत्या. नाही, असं काही नाहीये प्रसाद, सगळ्याच ठिकाणी सभा झाल्या होत्या. मूळ मुद्दा असा येतो की बारामतीची जागा सुद्धा आणि माढ्याची जागा सुद्धा ही भाजपला अतिशय फेवरेबल जागा आहे. कारण बारामतीची जागा सुद्धा त्यावेळेस सुप्रियाताई फक्त 64,000 मतांनी जिंकल्यात आणि तो लीड काही फार लीड नाही आहे. आणि माढ्याची जागा ही 600 मताच्या अंतराने जिंकली गेली, त्यामुळे तोही लीड अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे दोन्हीही जागा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून आमच्या त्या हक्काच्या जागा आहेत. आणि त्या ठिकाणी 100% कमळ फुलणार. आता या धास्तीपोटी आकडे वेगळे, या धास्तीपोटी आपल्याला माहिती असेल तर सांगतो. 2009 ला पवार साहेब 3,14,000 जिंकले आणि 2014च्या वेळेला विजयसिंह मोहिते पाटील 25,344 मतांनी जिंकले. त्यामुळे माढा 600 मतांनी जिंकली. हा कुठला शोध आहे मला काही कळत नाहीये. 25,000 हे काही मताधिक्य नाहीये. 25,000 हे काही मताधिक्य नाहीये लोकसभेसाठी. आणि शिट्टी ही सदाभाऊंची त्या ठिकाणी निशाणी होती. ठीक आहे सचिन सावंत, आपल्याला या संदर्भात एक मुद्दा मांडायचा होता. नाही प्रसादजी, जर एवढं कमळाला म्हणजे आता मुख्यमंत्री म्हणतात 43 जागा जिंकू आणि त्याचबद्दल एवढ्या वल्गना करत असतील आणि आता बारामतीच्या संदर्भामध्ये खरं बघायला गेलं तर ज्यांचा सल्ला घेतात असं पंतप्रधान मोदीच म्हणतात शरद पवारांचं. त्यामुळे तिथेही त्यांच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं मोदीजींना त्यांनी सल्ला विचारला पाहिजे पहिल्यांदा की ज्यांचा सल्ला घेतात त्यांच्या विरोधात हे म्हणतात. परंतु दुसरी गोष्ट अशी की या संदर्भामध्ये एक महत्वाचं आहे की एवढ्या जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही देश पातळीवरती गेले 4 वर्ष एक संकल्पना मांडताय की सगळ्या इलेक्शन एकाच वेळेला झाल्या पाहिजे, लोकसभा विधानसभा, आणि त्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशनकडे देखील अमित शहा जाऊन आले. भाजपा सातत्यानं त्याचं ढोल वाजवतोय, मोदीजी वाजवतायत. मग आम्ही आव्हान देतोय की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दोन्ही निवडणुका एकत्र का घेत नाही तुम्ही? लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेण्याचा विषय खरं तर काल सुस्पष्ट झालाय. सावंतसाहेब काल बोललेत यावर, मुख्यमंत्री त्यावर बोललेत. अशोक चव्हाणांचा दावा होता हे 100% मान्य आहे. अंकुश काकडे, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राम कदम म्हणतायत की येत्या काळात सुद्धा राष्ट्रवादीच्या प्रत्येक जागेवर कडवं आव्हान दिलं जाईल. एक तर मला आनंद आहे की आमचे मित्र राम कदम यांचा चॅनलवरचा वनवास संपला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तू सुद्धा म्हणालात की माढाची आणि बारामतीची जागा भारतीय जनता पक्षात सोडेल का. बारामतीच्या निवडणुकीमध्ये देखील लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीला राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी प्रचाराला येऊन गेले. अतिशय कडवी टीका पवार साहेबांवरती, अजितदादांवरती केली, परंतु त्या ठिकाणी बारामतीमधल्या मतदारांनी ते स्वीकारलं नाही. पवारांच्या पाठीमागे दोन्ही निवडणुकीमध्ये बारामतीकर उभे राहिले. अगदी यांना आपण विचारू. कदम साहेब, जरा कृपया खुलासा झाला तर बरं होईल. बारामती कशी जिंकणार, कमळ कसं फुलणार बारामतीमध्ये? तर निवडणुकीच्या पूर्वीची गणित काही अशी ओपन सार्वजनिक चॅनलवर मांडता येत नसतात. आमची पूर्ण बूथ वाईज रचना झालेली आहे. मेरा बूथ सबसे मजबूत ही जी माननीय पंतप्रधानांनी आमच्या नेत्यांनी जी घोषणा केली त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माढामध्ये सुद्धा, बारामतीमध्ये सुद्धा आणि संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय जोमानं कामाला लागलेत. त्याच्यामुळे माझा काकडे साहेबांचा प्रश्न आहे. कदम साहेब, बारामतीत कमळ फुलणार या चर्चेमध्ये नेहमीच्या राम कदम यांच्यात जो जोश दिसतो तो जोश काही आज दिसत नाही. काय झालंय काय?
नाही, बारामतीमध्ये 100% कमळ फुलणार. मागच्याच वेळेत फुलत होतं. महादेव जानकर त्या ठिकाणी उभे होते. अतिशय किरकोळ फरकानं ती जागा राष्ट्रवादीला जिंकता आली आणि मधल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी खूप चांगलं काम झालंय. आपण पहा, निवडणुकीचे निकाल आले की बारामतीमध्ये सुद्धा कमळ फुलेल आणि माड्यामध्ये सुद्धा 100% कमळ फुलेल. तुम्हाला वाटतं प्रमोद गोसावी आपल्या बरोबर आहेत का, असे विचारण्याची वेळ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आली. ठीक आहे अंकुशराव, आपण प्रमोद गोसावींना प्रश्न विचारतोय. गोसावी साहेब, तुम्हाला वाटतं हा दावा खरंच प्रत्यक्षात येऊ शकतो की माढ्यातही कमळ फुलेल? यानंतर विजय चोरमारेंना माझा वेगळा प्रश्न असेल. माढ्यामध्ये कमळ फुलूच शकणार नाही ही वास्तव आहे. गेल्या वेळची सदाभाऊंची आकडेवारी जी आहे ती या मतदारसंघातल्या ग्रीन बेल्ट मधल्या ऊसभावासाठी त्यांनी केलेली आंदोलनं आणि पक्षांतर्गत मतभेदातून एका गटाने सदाभाऊंना केलेली मदत, यावर सदाभाऊंना मिळालेली ती मतं होती. यावेळी पवार साहेब स्वतः उभा राहिल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजीचा लाभ भाजपा मिळवू शकणार नाही. पण मग गोसावी, आता एका गोष्टीचा आणखीन खुलासा करा. मोहिते पाटील घराण्याच्या संदर्भातला निर्णय काय होऊ शकतो आणि मोहिते पाटील घराणं नाराज झालं तर पवार साहेबांच्या मताधिक्यात फरक पडेल का? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की 2009 साली माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांनी उमेदवारी मागितली होती. यावेळी इथले ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदेना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. यापासून शिंदे मोहिते हा वाद सुरू झाला. हा वाद मिटवण्यासाठी गेल्या वेळेला मोहित्यांना संधी दिली, परंतु आता मोहितेना एकतर राज्यसभेची उरलेली जी टर्म आहे पवार साहेबांची तिथं सामावून घेतलं जाऊ शकतं किंवा 2019 मध्ये येणाऱ्या विधानसभेच्या माढा मतदारसंघाची उमेदवारी मोहित्यांना दिली. आणि या सगळ्या दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटलांचं काय? म्हणजे एका बाजूला पार्थ पवार राजकारणात येतात, दुसऱ्या बाजूला रणजितसिंह मोहिते पाटलांसाठी काही विषय उरत नाहीत. हे कसं काय असू शकतं? रणजितसिंह मोहिते पाटलांना उरलेली पवार साहेबांची टर्म दिली जाऊ शकते राज्यसभेची आणि विधानसभेसाठी मोहिते पाटलांना माढा मतदारसंघातून संधी. ठीक आहे, म्हणजे विषय लक्षात आला. तुमचं असं म्हणणं आहे धाकल्यांना राज्यसभेतली उरली टर्म आणि थोरल्यांना विधानसभेतली आमदारकी. विजय चोरमारे, या सगळ्या गोष्टी इतक्या सहज, इतक्या सोप्या खरंच असतील का? आता मी 2 गोष्टी सांगतो. सुरुवातीला शरद पवार काय सांगतायत की कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून मी उमेदवारी निवडणूक लढाव्यात म्हणजे विचार करतोय. तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा मतदारसंघातल्या सगळ्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी तिथला उमेदवार बदला अशी मागणी सातत्यानं केली. पवारांनी ती ऐकली नाही. कोल्हापूरचा उमेदवार बदला या संदर्भातली काही असंतोष तेही पवारांनी ऐकलेलं नाही. माढ्या संदर्भात असा कुठलाही जाहीर आवाज उमटलेला नसताना शरद पवार तिथं म्हणतात की कार्यकर्त्यांची मागणी मी लढवावी. म्हणजे ज्या मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहत असताना पवारांना बळ दिलं, राष्ट्रवादी काँग्रेसला एक सन्मान्य परिस्थिती मिळवून दिली, त्या मोहिते पाटलांना संसदीय राजकारणातून म्हणजे पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुळात मोहिते पाटलांचं जिल्ह्यातलं राजकारण एक अतिशय म्हणजे पद्धतशीरपणे त्यांचा जिल्ह्यातलं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांना संसदीय राजकारणातून संपूर्णपणे बाजूला टाकण्याचं हे षडयंत्र आहे आणि हे स्पष्टपणे इथं दिसतंय. अंकुश काकडे, विजय मोहिते पाटील जरी म्हणतात की पवारांनी लढावं, अगदी अंकुश काकडेंना आपण विचारतोय. अंकुश काकडे, हे काय चाललंय पक्षामध्ये? नाही, एक लक्षात घ्या, कालच्या बैठकीमध्ये खुद्द विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील या दोघांनीच पवार साहेबांना आग्रह केला आणि पवार साहेबांना ते आग्रहाने सांगतायत परंतु या वेळेला मात्र तुम्ही कोणाला सांगताय तुम्ही? जेव्हा पवार साहेब स्वतः म्हणतात की आपण तिथून लढू शकतो का याची चाचपणी करायची आहे, पक्षात हिंमत आहे का कोणाची म्हणायची की नाही नाही पवार साहेब तुम्ही लढू नका म्हणून? अहो अंकुश काकडे साहेब, काहीतरी सांगा, पटेल असं बोला. नाही, पवार साहेब त्या ठिकाणी एक लक्षात घ्या की स्वतःहून निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक नाही आहेत. या सगळ्या मंडळींनी काल स्वतः, मी पुन्हा सांगतोय,
पवार साहेब जर तिथे नाहीत इच्छुक आणि जर त्यांचा तर्क असेल की कार्यकर्ते म्हणतात म्हणून आपण माढ्याला जाऊ शकतो किंवा लढू शकतो, मग ज्या पद्धतीने विजय चोरमारेंनी 2 मुद्दे मांडले, साताऱ्याचा निकाल का वेगळा आहे, कोल्हापूरचा निकाल का वेगळा आहे? एक लक्षात घ्या, प्रत्येक मतदारसंघातली राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते. त्या ठिकाणी निवडून येण्याच्या क्षमता किंवा त्या ठिकाणची विरोधी पक्षाच्या बाबतीतली भूमिका, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या मतदारसंघामध्ये निर्णय घेतले जातात. अगदी तुमची राजकीय भूमिका लक्षात येते. आपण आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. प्रत्येकाला एक छोटा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांकडून. राम कदम, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. तुम्हाला वैयक्तिकरित्या या काळात किती लोकसभेतले खासदार महाराष्ट्रातून भाजप शिवसेना युती झाली तर निवडून जातील असं वाटतं? माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की मागच्या वेळेस 42 होते, तर निश्चितपणे त्याच्यापेक्षा 1-2 जागा आमच्या वाढतील, त्यात शंका घेण्याचं कारण नाही. आणि या ठिकाणी या निमित्तानं एक सांगू इच्छितो, राष्ट्रवादीचे नेते आमचे मित्र आहेत काकडे साहेब, जेव्हा कार्यकर्ते असं म्हणतात की पवार साहेब तुम्ही माडातून लढा, याचा अर्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तिथले जुने जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करतायत का? आणि जर त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत असतील तर याचा अर्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्या मतदारसंघात काम नाही केलं याचा असा अर्थ निघतो. आणि चर्चा रामकदम झाली आहे आपल्या चर्चेमध्ये. प्रमोद गोसावी, तुमच्या लेखी पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे किती खासदार निवडून येतील? पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे 3 खासदार निवडून येऊ शकतात. कोण असतील ते? उदयनराजे भोसले, सुप्रियाताई आणि शरद पवार. विजय चोरमारे, तुमचं आकलन महाराष्ट्रासाठीचं सांगा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रितरित्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या एकत्रितरित्या 22 जागा येतील. अगदी धन्यवाद. आपण फार मोजकं आणि नेटकं उत्तर दिलं. अंकुश काकडे, तुमच्या लेखी 22 जागा हा आकडा पटणारा आहे का? नाही, 22 जागा 23 जागा आमच्या पक्षाला वाटायला मिळणार आहेत. त्याच्यातून आम्ही आमच्या काही मित्रपक्षांना देणार आहोत, स्वाभिमानी संघटनेला काही जागा देणार आहोत. जर का आंबेडकर आले तर त्यांचा विचार होणार आहे, शेकाप. पण तुम्हाला आज या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 खासदार निवडून आलेले आहेत. या येणाऱ्या 2019च्या मतदार लोकसभेमध्ये त्याच्यामध्ये दुपटीने वाढ झालेली असेल, हे तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी. सचिन सावंत, चर्चेची सांगता तुमच्याशी चर्चेनी होतीये. थेट प्रश्न आहे, प्रश्न वेगळा आहे. एका बाजूला अंतरात्म्याचा आवाज ऐकून कार्यकर्त्यांचा कितीही आग्रह असला तरी सोनिया गांधी आपल्या निर्णयावर ठाम राहतात. दुसऱ्या बाजूला तुमच्या सोबत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र काही वेगळंच घडतं. आता यातून सांगा, कणखर नेतृत्व कुठलं? नाही, मला असं वाटतं की कणखर नेतृत्व ह्याचे काही परिमाण कुठली निवडणूक लढवावी न लढवावी याच्याशी जोडणं मला वाटतं योग्य नाही. या काही तुलना होऊ शकत नाही. आणि या संदर्भामध्ये मला असं वाटतं की या दोन्ही वेगवेगळ्या घटना आहेत. अगदी धन्यवाद सचिन सावंत, आपण आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल आणि आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आपले आभार. जाता जाता निवडणूक, मतदान आणि त्याचबरोबर ती लढली जाणं यासाठी पवारांना थेट लोकसभेत जायचंय. या मागचं पवारांना पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रवादीचं आपलं अस्तित्व खुंटा बळकट करण्याच्या बाबतीत वापरायचंय हे नाकारता येणार नाही. स्पष्ट गणित आहे आणि तेच अधिकाधिक अधोरेखित होत आहे. शिवाय पवारांना त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्याही वाढवायची आहे. पण जर निवडणूक निकालानंतर पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी लॉबिंग करायची वेळ आली तर खासदारांची 2 आकडी संख्या उपयोगी पडेल असा कदाचित होरा पवार साहेबांचा असू शकतो. पण एका प्रश्नाचं उत्तर अद्यापही सापडत नाहीये. पवार मनापासून माढा स्वतःसाठी मागतायत का दुसऱ्याच कोणासाठी? आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.